नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनहरी पेठे ज्वेलर्सच्या या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत शिवाजी पार्क माहीम पश्चिम या परिसरामध्ये. या दोन वहिनींना भेटणार आहोत, मनीषा मुत्तेपवार आणि दामिनी शिंदे. सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. मी मनीषा उमेश मुत्तेपवार. हे माझे मिस्टर उमेश रामकृष्ण मुत्तेपवार. ह्या सासूबाई. नमस्कार. ह्या जाऊबाई. नमस्कार. ह्या त्यांच्या आई. नमस्कार. ह्या माझ्या नणंद. छोट्या ह्या मोठ्या नणंद. हा माझ्या नंदेचा मुलगा. हा जावेचा मुलगा. आणि मागे जे आहेत ते माझे भाऊजी आणि माझे बाबा. नमस्कार. आणि माझी मुलगी मेन वैभवी. चला आता प्रश्नोत्तर. नमस्कार. नमस्कार. वहिनी, मग तुमचं शिक्षण कुठे झालं? माझं नांदेड. किती शिकलं? माझं LLB झालं आणि LLM फर्स्ट पार्ट झालं. सेकंड पार्टला लग्न जमलं त्याच्यामुळे राहून गेलं. पण आता करायला काय हरकत आहे? आता मीन्स आता मुलगी पण आहे ना लहान, मला तिच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागतं. पण मग लग्नाच्या आधी तुम्ही प्रॅक्टिस करत होता? हां, मी 2.5 वर्ष प्रॅक्टिस केली नांदेड डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये. आणि मग लग्न झाल्यानंतर सगळं प्रॅक्टिस? लग्न झाल्यानंतर घरची प्रॅक्टिस. अरे बापरे. पण मग आता तशी संधी उपलब्ध झाली तर कराल? हां, करेल. माझी मुलगी जेव्हा 5 वर्षाची होईल तेव्हा मी परत माझं करिअर स्टार्ट करेन. मिस्टरांचं काय म्हणणं आहे या विषयावर? मिस्टरांचं आधी म्हणणं म्हणजे नवीन लग्न आले तेव्हा त्यांचं म्हणणं, तू नांदेडची आहेस, मुंबईतलं ॲटमॉस्फिअर बरोबर नाही आहे, तू इथे ॲडजस्ट नाही होऊ शकणार. म्हणून त्यांनी स्टार्टिंगला 2-3 महिने नाही बोलले. मग नंतर मी त्यांना कन्व्हिन्स करून जेव्हा ते हो बोलले तेव्हा माझा रिझल्ट पॉझिटिव्ह आला होता. तुला जे करायचं ते कर, पण मुलीला थोडंसं म्हणजे ती स्वतः तरी निदान काहीतरी करू शकेल हाताने, तिथपर्यंत तू थांब. मिस्टरांचा सपोर्ट आहे? फुल सपोर्ट आहे. काय करतात मिस्टर? आमचा मेटल फॅब्रिकेशनचा बिझनेस आहे. कुठे? कुंभारवाड्यामध्ये त्यांचं काम चालतं. वहिनी, आणखी काय करणार तुम्ही 5 वर्षानंतर? मुलगी 5 वर्षाची झाल्यावर प्रॅक्टिस स्टार्ट करणार. प्रॅक्टिस करत करत जे माझं JMHCचं एम होतं ते पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास. त्याची मी एक्झाम प्रिपेअर करत होते तेव्हाच माझं लग्न झालं, त्यामुळे ती पण माझी इच्छा राहून गेली. हां, मग मी करणार. नक्की करणार. नांदेडला करता? हां, नांदेडला माहेरी जाते. ते पण वर्षातनं एकदाच जायला भेटतं. कोण असतं? आई, वडील, मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे, एक बहीण एक भाऊ. म्हणजे नांदेडला जातं ते एकट्याच जातं की मिस्टर पण येतात? नाही, पप्पा नाही तर भाऊ घ्यायला येतात. किती दिवसाची रजा सँक्शन करतात? काय नाही, ते मनावर असतं ते माझ्या. म्हणजे सासूबाईंचं पण असं काय नसते, कारण त्या बोलतात की तुम्हाला वर्षातनं एकदाच जायला भेटते, त्यासाठी महिनाभर राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण एक जण इथे असते दोघी असल्यामुळे. बोलवा ना मिस्टर. अहो, नमस्कार. किती वर्ष लग्नाला? 3.5 वर्ष झाली. नांदेडला वहिनींना सुट्टीला कधी महिन्यातून एकदाच पाठवता? महिन्यातून नाही, असं 2 वर्षातनं एकदा पाठवतो. 2 वर्षातून? 2 वर्षातून एकदा तरी पाठवायला पाहिजे ना. वर्षातून म्हणजे आता तिकडे कारण त्या साईडला म्हणजे लाईटचा वगैरे भरपूर प्रॉब्लेम आहे आणि 24 अवर्स तिकडे आपल्यासारख्या बॉम्बेसारख्या तिकडे नाही आहे जीवन. आणि तिकडे पोरीला सहन होत नाही आपल्या. तिला 24 तासाची आता पंख्याची वगैरे सवय लागली आहे, म्हणून तिकडे ते राहणं शक्य नाही. बरं, मला सांगा तुमचा जन्म कुठला? जन्म माझा इकडे ॲक्च्युली रोडमध्येच झालाय, खंडाळ्याच्या घाटात झालाय. खंडाळ्याच्या घाटात? ॲक्च्युली आमच्या दोघांची स्टोरी एकच आहे. काय म्हणजे यांचा ट्रॅव्हल्समध्ये झाला खंडाळ्याच्या घाटात आणि माझा ऑटो रिक्षामध्ये झालेला. प्रवासात? म्हणजे हॉस्पिटलमध्ये किंवा? हॉस्पिटलमध्ये नाही, प्रवासात. तुमचाही तसंच? रिक्षात. अनोखी कहाणी आहे बाबा. म्हणूनच जोडी जमलेली आहे. म्हणून जोडी जमली आहे. बरं, लव्ह मॅरेज की अरेंज? अरेंज. काय बघून वगैरे? हो, बघून. ते पण एका दिवशी 10 पोरी बघितल्या. काय म्हणजे? नांदेडमध्ये? नांदेडला एक्झॅक्टली. म्हणजे तिकडे गाडीच बुक केली होती पूर्ण दिवसासाठी. मुलं तिकडेच गाडी बुक करून एकदाच काहीतरी हुडकून घेऊया. आणि ह्या कितव्या होत्या मग? या मला वाटतं 2ऱ्या का 3ऱ्याच होत्या या. मग तरी 10 बघितल्या? तरी बघितलं मीन्स आता सगळीकडनं बघून जिकडे काय चांगला बेस्ट वाटलं तिकडे मी ते सिलेक्शन केलंय. त्यांच्यासोबत काय त्यांनी बदल केला पाहिजे? एक बदल सांगा त्यांनी काय केला पाहिजे. त्यांचा स्वभाव चांगलाच आहे, नेहमी हसत असतात. उलट मी तरी कधी रागत असते पण त्यांचा चेहरा नेहमी हसतच असतो. आणि कधी जरी आमच्यात वाद झाला तर पहेल तेच घेतात. म्हणजे त्यांनीच मला आधी बोलणार, मला म्हणवणार,
असं नाही असं वहिनी, मिस्टरांनी तुमची बाजू घ्यावी असं कधी वाटतं तुम्हाला? म्हणजे भरपूर वेळेस वाटते म्हणजे कधी समजा घरात कोणी काही बोललं असेल किंवा काही घडलं असेल, जेव्हा मी त्यांना ती गोष्ट सांगते तेव्हा ते माझ्याकडून न बोलता नाही त्यांचा तसा उद्देश नसेल, कारण मी पण त्यांना तेच बोलते कदाचित 100 चुका माझ्याकडून होत असतील पण एखादी चूक तरी समोरच्या व्यक्तीकडून होत असेल, निदान तेव्हा तरी तुम्ही माझ्याकडून बोलायला पाहिजे. काय म्हणणं मला फक्त एवढंच वाटते. माझं म्हणणं असं आहे की आपण जर प्रत्येक गोष्टीला आपण वाव दिला तर त्या गोष्टीमुळे आपण कधी एकत्र राहू शकत नाही. आपण प्रत्येक गोष्ट लेट्स गो करावी, तिकडेच राग सोडावा. तिला मी एकच सांगतो की मी तिची जर बाजू घेतली तर मग दुसरा काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून मी तिला काय बोलतो की बाबा जाऊ दे, त्या गोष्टी सोडून दे, राग जास्त करू नकोस, तुला काय प्रॉब्लेम आहे तर तू मला सांग, मी तो सॉल्व्ह करीन, एवढं मी तिला बोलतोय. थोडक्यात गुण्या गोविंदानं नांदा. ठीक आहे. बरं वहिनी, आता माझा पहिला प्रश्न, तुम्ही सांगा किचनमध्ये असलेल्या पंख्याला किती पाती आहेत? 4. पहिलं उत्तर बरोबर आलं. आता वहिनी तुम्ही सांगा, शाळेत असताना मिस्टरांना कोणता खेळ आवडायचा? क्रिकेट. खेळ होता कबड्डी. कबड्डी. आणि तुम्ही सांगा, वहिनींची रास कोणती आहे हो? मेष. बघा, दोन्ही उत्तर बरोबर आली आहेत त्यांची. आणि आता ही म्हण पूर्ण करायची, सांगा तुम्ही. उडाला तर कावळा. त्यांना येणारच नाही. तुम्हाला माहिती आहे? मला पण नाही येत. उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक असं म्हणतात. आणि त्यामुळे हे बक्षीस गेलं, पण 2 उत्तरं बरोबर आलेली असल्यामुळे 1-2 हे 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. धन्यवाद. अभिनंदन. भेटूया यांच्या परिवाराला. नमस्कार. नमस्कार. वहिनी, सगळं घर आता उभं आहे हो. हो ना? आता सासूबाई ना या. हा, या. नमस्कार. आता या सुनेबद्दल बोला. सेवा करते माझी हा, आणि सगळं औषध पाणी बघतात. ह्या बघतात आणि त्यात दोघेही बघतो हा? आम्ही दोघेही बघतो. मग दुपारचं तुम्ही रात्रीचे असं काही नाही, त्याला जसा वेळ भेटला ते बघतो. औषध बघतात, हो का? इंजेक्शन देतात, सगळं करतात. अरे वा, छान. पण त्यातल्या त्यात दोघींपैकी इंजेक्शन जास्त कोण देतं? ही देते जास्त. काय हो? हा? आणखी काय सांगणार तुम्ही यांच्याबद्दल? यांच्याबद्दल म्हणजे आम्ही जावं म्हणून असं नाहीच आहे, मग बहिणीच, म्हणजे कधी भांडणार कधी सोबत होणार, म्हणजे एकमेकांना समजून घेणार, बस असं आहे एवढंच चालतं आमचं. काय हो? हो, असं हो, आहे. बरोबर आहे. मग जावा नाही, यावा. नाही, मी तर आधीच बोलले, म्हणजे राहतो तर मैत्रिणीसारखं बहिणीसारखं, जसं बहीण भावात भांडण होते तसं पण भांडण होते. आणि लगेच बोलतो असं, म्हणजे रुसवा किंवा जास्त वेळ राग राहत नाही आमच्या. आणखी या बहीण का? नाही, नणंदबाई. नणंदबाई. तर या कुठे असतात? मी इथेच राहतात माहीममध्ये. भंडार गल्लीमध्ये. तुम्ही काय सांगणार यांच्याबद्दल? काही नाही, म्हणजे त्या ज्या मानाने हुशार आहेत किंवा त्या ज्या सुशिक्षित आहेत, बघायला गेलं तर त्या क्वालिफाईड आहेत. हो. आता ती पण सुद्धा ती Advocate. वकील झालेली आहे आणि ही सुद्धा ग्रॅज्युएट आहे. हो. त्या मानाने पण त्यांनी घरामध्ये येऊन आमचं घर पूर्ण मॅनेज केलं. म्हणजे आम्ही तेवढं आत्ताच्या युगामध्ये असं एक्सपेक्टेशन आम्ही ठेवू शकत नाही कोणाकडून, पण त्या दोघी पण आई आणि घराला सगळ्यांना व्यवस्थित मॅनेज करतात. वा, केवढं मोठं प्रमाणपत्र दिलंय तुम्हाला. बरं, यांच्या मनातलं वाक्य आता ओळखता येईल असं वाटतंय तुम्हाला? प्रयत्न करू. हा, या सुंदर अभिनय करतात का? हा, चला बघूया हे वाक्य. चला, सगळ्यांनी मिळून ओळखायचा अभिनय हे वाक्य आहे. बोलायचं नाही. हा, वेळ सुरू झाली आहे. मला बोलायचं नाही. मला जॉब करायचा आहे. पैठणी मला जज म्हणून मला वकिली करायची आहे. अरे वा, अभिनंदन. हे मायावती वहिनींच्या मनातलं वाक्य आहे मनातला. आणि ते नेहमी बाकी कोणाशी बोलल्या नाहीत तरी आता जावेकडेच बोलत असतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1000 रुपयाचं बक्षीस.